नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सर्वांचा आवडता आणि पौष्टिक असा पनीर पराठा. हा पराठा मऊ आणि चटपटीत कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक खास टिप सांगणार आहे ज्यामुळे तुमचा पराठा कधीच फाटणार नाही. सर्वात आधी आपण साहित्य पाहूया. इथे मी घेतला आहे 1 कप किसलेलं पनीर आणि 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे. बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घ्या. आता आपण यात घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, थोडी कसुरी मेथी, यामुळे छान सुगंध येतो. आणि मी इथे अंबारीचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. हळद, लाल तिखट आणि जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि भरपूर ताजी कोथिंबीर. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्याचे छोटे गोळे बनवून घेऊया. आता आपण मध्यम आकाराचा कणकेचा एक गोळा घेऊया. पारी बनवताना ते कडेने थोडी पातळ आणि मध्यभागी जाड ठेवावी, ज्यामुळे सारण बाहेर येत नाही. आता यात आपण तयार केलेलं चविष्ट पनीरचं सारण भरपूर प्रमाणात भरून घेऊया. सारण भरल्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने ते हलकं दाबून घ्या आणि पिठाच्या कडा एकत्र करून गोळा व्यवस्थित सील करा. लाटण्यापूर्वी हा गोळा हाताने थोडा पसरून घ्या, म्हणजे सारण कडेपर्यंत नीट पोहोचतं. आता थोडं कोरडं पीठ लावून पराठा लाटायला घेऊया. लक्षात ठेवा, पराठा लाटताना नेहमी हलक्या हाताने आणि कडेकडेने लाटावा. जास्त जोर दिला तर पराठा फाटू शकतो. बघा, आपलं सारण सर्व बाजूला अगदी सारखं पसरलंय. तवा आधी छान गरम करून घेतला आहे. आता त्यावर पराठा टाकूया. पराठा भाजताना घाई करू नका. मध्यम आचेवर तो खमंग होतो. जेव्हा वरच्या बाजूला छोटे बुडबुडे यायला लागतील तेव्हा तो उलटून घ्या. आता त्यावर आवडीनुसार साजूक तूप किंवा तेल सोडा. आजची खास टीप, पराठा लाटताना तो फाटू नये असं वाटत असेल तर बटाटे पूर्णपणे थंड झाल्यावरच स्मॅश करा. बटाटे गरम असताना त्यात मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं आणि सारण पातळ होतं. त्यामुळे बटाटे पूर्ण थंड असू द्या. तर मंडळी, गरमागरम पनीर पराठा तयार आहे. हा तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसह.